जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपले स्वयंपाकाच्या शाळेत. तर आजचा विषय आहे चिकन पुलाव. चिकन पुलाव आणि कोशिंबिरीसाठी लागणारे साहित्य: वाडा कोलम तांदूळ, चिकन, तेल, 2 उभे चिरलेले कांदे, टोमॅटो, वाटलेली हिरवी मिरची, धने पावडर, आलं लसूणची पेस्ट, बिर्याणी मसाला. हे आपले खडे मसाले: तमालपत्र, दालचिनी, लवंग, शहाजिरं आणि हिरवी इलायची, 1 लिंबाचा रस, बारीक कापलेला पुदिना, बारीक कापलेली कोथिंबीर, मीठ. कोशिंबिरीसाठी लागणारे साहित्य: दही, बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो, बारीक कट केलेली काकडी, बारीक कट केलेली हिरवी मिरची. चला तर मग पुलावला सुरुवात करूया. सर्वप्रथम पातेल्यामध्ये तेल कडकडीत गरम झाले की त्यामध्ये आपले हे खडे मसाले: तमालपत्र, शहाजिरा, दालचिनी, हिरवी इलायची आणि स्टारफ्रूट. हे छान असं तडतडलं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा हा छान असा ब्राऊन रंगावरती आला की त्यामध्ये आपल्याला 1 मोठा उभा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे. मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे मस्त असा परतून घेतला की पुलाव आपला कसा खमंग होतो. अद्रक लसूणची पेस्ट छान अशी फ्राय झाली की मग त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकून छान असं फ्राय करायचं आहे. मस्त असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला हा बिर्याणी मसाला, आणि हो, हा मी कोणत्या ब्रँडचा वापरला आहे हे कमेंटमध्ये नक्की विचारा, मी सांगेन. धने पावडर, चिकन मस्त असं हलवून घ्यायचं आहे. 1 लिंबाचा रस, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना. मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. पाच मिनिटे झाकण ठेवून गॅसची फ्लेम 5 मिनिटासाठी स्लो करायची आहे. 5 मिनिटानंतर घेतलेल्या तांदळाच्या 1.5 पट पाणी आपल्याला घालायचं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पुलावला मस्त अशी उकळी आलेली आहे. पुलावला उकळी येण्यासाठी आणि आपला पुलाव लवकर व्हावा ह्यासाठी बाजूलाच गरम पाणी करून घ्यायचे व ते गरम पाणी मसाल्यात ओतायचे. म्हणजे पुलावला उकळी लवकर येते आणि आपला पुलाव झटपट तयार होतो. चला, आता पाण्याला छान अशी उकळी आली आहे. आपण त्यात धुतलेले तांदूळ घालूया. छान असा हलवून घ्यायचं आहे तांदूळ टाकल्यानंतर. आणि ह्या स्टेजला तुम्ही मीठही चेक करायचे आहे. वाव, दणदणीत अशा उकळीसोबत आपला पुलाव शिजत आहे. दणदणीत अशी आपली ही पुलावची उकळी आणि त्यासोबत दरवळणारा हा पुलावचा सुगंध. आ हा हा हा. मध्ये मध्ये पुलावला असं हलवून घ्यायचं आहे. पुलावमधले पाणी कमी होत आलेले आहे. चला तर मग पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि गॅसची फ्लेम स्लो करून त्यावर झाकून पुलाव हा मंद आचेवरती शिजू देऊया. झाकण काढून पुलाव एकदा चेक करून पाहूया कुठपर्यंत शिजला आहे ते.
पुलावला हलवून घ्यायचे आहे. पुलावचे पाणी एक 10% राहिले आहे, म्हणजेच बऱ्यापैकी आटले आहे. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी पुलाव शिजू द्यायचा आहे. लास्टचे 10 मिनिट असताना पातेल्याखाली तवा नक्की ठेवा, ज्याने तुमचा पुलाव खाली लागणार नाही. आणि 10 मिनिटांसाठी मंद आचेवर मस्त असा पुलाव होऊ द्या. चला तर तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया. चला, आपला पुलाव होतोय तोपर्यंत आपण झटपट होणारी कोशिंबीर पाहूया. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिरलेली काकडी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि मस्त असं आंबट दही. चला, हे सगळे पदार्थ मस्त असे मिक्स करून घेऊया. तयार आहे आपली झटपट कोशिंबीर. आपला पुलाव होत आलेला आहे. आता ह्यामध्ये थोडासा ऑरेंज असा फूड कलर ऑप्शनल आहे, मी दाखवायचं विसरले होते, टाकू शकता, त्याने पुलाव दिसायला छान दिसतो. चला पाहूया आपला पुलाव झाला आहे का. फायनली आपला मस्त असा चटकदार पुलाव झाला आहे. चला सर्व करूया. मस्त असा चटकदार पुलाव आणि चमचमीत कोशिंबीर. चला खाऊन पाहूया. मस्त आपला हा चिकनचा पीस, आहा, आणि तोंडाला पाणी सुटणारा असा हा चिकन विथ कोशिंबीर. वाव, एकदा नक्की करून पहा चटपटीत असा चिकन पुलाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.